नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर पौर्णिमा बुधवारी आहे 1 तारखेला 7 वाजून 7 मिनिटांनी चालू होणार आहे. तर संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण पूजा ही घरामध्ये करायची आहे. तर सत्यनारायण घरामध्ये केल्याने काय होतं? श्री सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूचे रूप असलेल्या सत्यनारायणाची पूजा आहे, जी घरात सुख, शांती, समृद्धी आणते. ही पूजा आर्थिक समस्या दूर करते, मनोकामना पूर्ण करते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यास आपल्याला मदत करते. घरात सुख, शांतता आणि धनाची वृद्धी होते. मनातील इच्छा किंवा संकल्प पूर्ण होण्यास मदत होते. आयुष्यातील संकटे आणि बाधा दूर होतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तसेच मन शांत राहते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते. नवीन घर, लग्न किंवा कोणत्याही शुभ कामाच्या सुरुवातीला ही पूजा करणे उत्तम मानले जाते. आता पूजेची मांडणी कशी करायची? तर सर्वात आधी एक चौरंगावर तुम्हाला पिवळा किंवा पांढऱ्या कलरचे कापड अंथरून घ्यायचे आहे. आंब्याचे डहाळे चारी बाजूला लावायचे आहे आणि सत्यनारायण महाराजांचा फोटो स्थापन करायचा आहे. फोटो जर नसेल तर स्वामींचा फोटो जरी पूजेत ठेवला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये आपल्याला एक सुपारी, नाणं, हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती एक तामण ठेवून बाळकृष्णाची प्रतिमा म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला त्यावरती ठेवायची आहे. सकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक करून घ्या किंवा पूजा करत असताना अभिषेक करून मग बाळकृष्णाची मूर्ती त्या पात्रामध्ये आपल्याला स्थापन करायची आहे. स्थापन करण्याआधी थोडेसे अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहून मग ती मूर्ती आपल्याला पात्रामध्ये स्थापन करायची आहे. पूजेमध्ये आपल्याला 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि दिवा लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे साधी आणि सोपी पूजा आहे. फक्त आपल्याला कलश मांडणी करायची आहे आणि 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. तर अशा पद्धतीने खूप सोपी मांडणी आहे आणि त्याचबरोबर सत्यनारायण कथेचा हा पुस्तक मिळतो. तर हे आणून आपल्याला याचे वाचन करायचे आहे. यामधल्या ज्या 5 कथा आहेत, 5 अध्याय आहेत याचे, तर ते 5 अध्याय आपल्याला वाचून घ्यायचे आहे आणि शेवटी सत्यनारायण महाराजांची आरती म्हणायची आहे. आता सत्यनारायण पूजेसाठी आपण जो शिरा बनवतो तशाच पद्धतीचा शिरा आपल्याला सत्यनारायण पूजेमध्ये नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. काही फळे ठेवला तरी चालेल, पण शिरा हा असायलाच पाहिजे पूजेसाठी. पूजा ही आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळी मांडायची आहे. खूप साधी आणि सोपी पूजा आहे. खूप काही अवघड पूजा नाही आणि या पोथीमध्ये फक्त 5च अध्याय आहेत. ते 5 अध्याय तुम्ही वाचा. या पोथीमध्ये नामावली देखील दिली आहे, तर ती म्हणत तुम्ही तुळशीपत्र देखील अर्पण करू शकता. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला वाचन झाल्यानंतर आरती करून नैवेद्यरूपी शिरा दाखवायचा आहे आणि तो शिरा घरातीलच सगळ्यांनी तो शिरा खायचा आहे. बाहेर तो प्रसाद आपल्याला वाटायचा नाही. तर अशा पद्धतीने खूप साधी आणि सोपी सेवा आहे, पण या सेवेचे खूप मोठे असे अनुभव अनेक भक्तांना आलेले आहेत. ही सेवा करत असताना संकल्प घ्यायचा आहे. ज्या पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करणार आहात त्या पौर्णिमेपासून तुम्ही संकल्प घ्या की मी 11, 21, 51 किंवा कायमस्वरूपी ही सेवा सत्यनारायण प्रभूची पूजेची मी सेवा करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही संकल्प घ्या. आर्थिक अडचणी जर तुमच्याकडे भरपूर येत असतील, कर्जबाजारी असाल, घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही, तर त्यासाठी ही सत्यनारायण पूजा खूप प्रभावी अशी ठरते. स्वतः सत्यनारायण प्रभूंनी या पोथीमध्ये सांगितलेलं आहे की जो मनोभावे प्रत्येक पौर्णिमेला माझे सत्यनारायण करील घरामध्ये, त्याचे सर्व दुःख दरिद्र मी हरून घेईन, असे वचन सत्यनारायण प्रभूंनी दिलेले आहे. तर आपण प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण केलंच पाहिजे. सत्यनारायणाने घरामध्ये खूप फरक पडतो. तुम्ही 1-2 पौर्णिमा हा उपाय करून बघा, ही पूजा घरामध्ये करून बघा. नक्की तुम्हाला याचे अनुभव येत जातील. तर तुम्ही उद्यापासूनच संकल्प घ्या या सेवेचा आणि घरामध्ये ही पूजा करा. खूप साधी आणि सोपी मांडणी आहे. वाचनासाठी पण खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटात आपलं वाचन होऊन जातं. तर ही सेवा कुणीच चुकवू नका. तर अशी छोटीशी माहिती आणि ही सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.